इटणकर यांचा संघ अजूनही जर विचार केला तर पहिला सामना त्यांनी जिंकला आहे. त्यानंतर गावदेवी 40+ दोन्ही सामने त्यांनी गमावलेत आणि रियांशी व रुहाणी 11 तेजस मात्रे यांचा संघ एक सामना गमावलाय. बोलूया मॅचच्या दिशेनं. टॉस जिंकून प्रथमतः देवांश सुपर किंगनं स्वीकारली फिल्डिंग आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं ते टीम परी 11ला. सलामी जोडी पहिला चेंडू इनसाइड आउट खेळायचा होता, फटका फसला, पॉईंटनं मात्र चुकी केली आहे. सुरुवातीला थोडेसे पुढे सरकले, त्यानंतर झेल पकडण्याचा प्रयत्न केला, प्रयत्न फसला आणि जीवनदान प्राप्त झालं. ते फलंदाज सुमित या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये 2 ह्या आकड्यानं सुमितनं मात्र धावफलकावरती वाटचाल केली आहे आणि 2 या संख्येनं सांघिक धावसंख्येचा श्रीगणेश देखील आपल्याला पाहायला मिळतोय. परी 11 आणि देवांश सुपर किंग अशी लढाई मैदानाच्या आतमध्ये. मॅच क्रमांक 6वा सामना मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र आता ज्या फटक्याची अपेक्षा मागच्या बॉलवर केली होती तो फटका आता एक्झिक्यूट केला होता, परंतु बॉलमध्ये गती नव्हती जास्त फटक्यामध्ये आणि त्या कारणास्तव एका टप्प्यावरती चेंडू फेल झाला आणि तिथे देखील धाबा 2 कंप्लीट केल्यात. रनिंग बिटवीन द विकेटवरती पूर्णतः भार आपल्याला पाहायला मिळतोय तो परी 11 ह्या टीमचा. सुमित आणि गणेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. गणेश मात्रे एक धुरंधर आयोजक नियोजक देखील आहेत. आज आता सलामीसाठी ते मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रथमला आपण पाहू शकाल राऊंड द विकेटनं गोलंदाजी करतोय. इथे मात्र गॅप शोधायचं होतं, फटका फसला जरूर होता, क्षेत्ररक्षकानं चुकी केली आहे. शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, त्याच्या हातामध्ये हा झेल आला होता, परंतु झेल त्यानं सोडला, जमिनीला चेंडू दान झाला आणि तोपर्यंत दोघांकडे पर्याप्त अवधी होता. दोन्ही फलंदाज एंड चेंज करतायत, स्ट्राईक रोटेट केली जाते आणि एका धावेनं संघ आता पोहोचेल तो 5 या आकड्यावरती. दुपारचं सत्र रगरक्त ऊन उष्णता जाणवत असताना आपण पाहू शकाल. या दुपारच्या सत्रामध्ये 2 रणधुरंदर संघ आता मैदानाच्या आतमध्ये परिश्रम करत असताना पाहायला मिळतील. चांगला चेंडू, बॉलच बॅक ड्राईव्ह, इथे धावचीची संधी होती परंतु नेम साधू शकला नाही गोलंदाज. दैव बलवंत मानावे लागतील ते गणेश म्हात्रे यांचे. आणखी क्रिकेटमध्ये आपण म्हणतो कौशल्यासोबत नशीब देखील सोबत असावं लागतं आणि नेमकं ते घडलं. आणखी गुणवत्ता भरपूर खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळते, परंतु ती गुणवत्ता सिद्ध करत असताना आपले स्टार देखील क्रिकेटमध्ये गरजेचे आहेत. रिव्हर्सिव्हचा फटका, आता मात्र गॅपमध्ये चेंडू गेलाय वेगानं, चेंडू थांबणार नाही, तो बॅकवर्ड पॉइंटला सीमारेषा पार, दमदार चौकार. अंकात धावसंख्या 10 धावा धावपळकावरती. पहिला चौकार सुमितच्या बॅटमधनं. आतापर्यंत चेंडू त्यानं 4 फेस केलेत आणि धावसंख्येचा विचार केला तर 9 वरती तो खेळ करतो मैदानाच्या आतमध्ये. चांगला स्टार्ट, बिडबाद दमदार सुरुवात देत असताना परी 11 साठी आपल्याला हे 2 सलामीवीर फलंदाज खास करून सुमितचं कौतुक करावं लागेल. एक खणखणीत चौकार, एकंदरीत 9चं योगदान. पुन्हा तोच प्रयत्न, आता फटका फसला, चेंडू हवेमध्ये, शॉर्ट थर्डमॅननं पुन्हा चुकी केली आहे. गोलंदाजानं देखील डोक्यावरती हात ठेवलेत. आपले क्षेत्ररक्षक करतायत काय? तब्बल 3 झेल ड्रॉप झाले. पाण्याची मांग, धावा 11 धावा. 11 कशा आता सिंगलच आली. 11 धावा, येस, शेवटच्या बॉलवरती सिंगल आली आहे. ह्या अगोदर जर आपण विचार केला तर 5 चेंडूमध्ये 10 धावा होत्या. अंतिम बॉल या ठिकाणी पूर्ण झाला, झेल ड्रॉप आणि 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाली. एकंदरीत बिडवाद 11 अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करत असताना परी 11 या संघाची. नेक्स्ट मॅच यानंतर असणार आहे ती BBC 11 आणि त्यांच्या विरोधात रियांश रुहाणी 11 ह्या 2 संघामध्ये 7वी लढत असेल. तर दोन्ही संघाचे संघाने आपण सज्ज राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. 4 षटकांचं एक सत्र आपण पाहतोय. पॉवर सर्कलमध्ये गोलंदाजी करत असताना प्रथमला आपण पाहिलं, ब्रेक थ्रू आपल्या टीमला मिळवू शकला नाही. खरं तर संधी त्यानं 3दा निर्माण केली, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ त्याला प्राप्त झाली नाही. फिल्डिंगचा जर विचार केला तर फिल्डिंग खराब झाली. आणि नेहमीच आम्ही म्हणतो की क्रिकेट कोणतंही असो, मग ते लीगचा असो, नॉकआउटचा असो, ग्रामीण टेनिस असो किंवा लेदर असो, झेल महत्त्वाचा असतो.
की जसा झेल ड्रॉप होतो तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये नेहमीच हाहाकार माजवताना आपल्याला पाहायला मिळतोय. अनेकदा आपण उदाहरणं देतो, अनेक मोठ्या खेळ्या जेव्हा जेव्हा साकारल्या गेल्यात तेव्हा तेव्हा त्या फलंदाजांचा झेल ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळाला. तर तो अशाच संधी या ठिकाणी प्राप्त झाल्यात. जो कोणी जेवणाचा बाकी असेल तर त्यांना विनंती की आपण जेवण करून घ्यायचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 प्रदीपला आपण पाहू शकाल. राऊंड द विकेटनं प्रदीप देखील सज्ज, पुन्हा रिव्हर्सिप खेळण्याचा प्रयत्न. सातत्यानं त्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न हा केला जातो. यस, गणेश म्हात्रे जे मैदानाच्या आतमध्ये आहेत, 3 षटकार जर ठोकले तर आमच्या समवेत जे कधीपासून उपस्थित आहेत प्रदीपजी मडवी यांना आपण पाहतोय. श्री मलंगड क्रिकेट असोसिएशनचे ते उपाध्यक्ष देखील आहेत आणि त्यांच्याकडून 3 षटकार जर गणेश म्हात्रेंनी ठोकले तर 1,000 रुपयाचं कॅश प्राईज आणि रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून 3 चौकार ठोकले तरी देखील 1,000 रुपये असतील. आता बक्षिसांची खैरात झाली त्यांच्यावरती. राजकीय क्षेत्रातील देखील एक नामांकित व्यक्तिमत्व आहे, परंतु आता इनेक्शनमध्ये त्यांना खेळ करायचा आहे. पंचांशी आपण वाद करू नका. काय झालंय? काय काय नो चेंडू दिलाय? एक साइडला एक्स्ट्रा प्लेअर होता का? चेक चेक 11 खेळाडू कसे होतील रे बाबा? कारण की पंचांचा डिसिजन हा अंतिम असेल. कारण की कॅमेरा खेळपट्टीवरती फोकस असतो जेव्हा खेळाडू खेळत असतो तेव्हा पूर्ण ग्राउंड क्लिअर. एक तर साईड अँगल आणि एक तर आपला फ्रंट अँगल म्हणजे पूर्ण मैदान कॅमेरामध्ये आपण कव्हर करणं. त्यासाठी जवळजवळ 10-12 कॅमेरे आपल्याला लावावे लागतील. येस, पंचांचा डिसिजन फायनल असेल. चला, उर्वरित संघाचे जे आमचे आयोजन करता असतील सहकार्य करायचं आहे, कारण की आपलीच स्पर्धा आहे. आपण म्हणतोय कारण की सध्याच्या घडीला जी वाहिनी कार्यरत आहे, जेव्हा इनेक्शनमध्ये चेंडू डिलेव्हर करण्याचा जेव्हा विचार होतो तेव्हा कॅमेरा खेळपट्टीवरतीच फोकस करून असतो. या गोष्टीची देखील आपण दखल घ्यायची आहे. आणि जो साईड अँगलचा कॅमेरा आहे तो देखील खेळपट्टीवरतीच असतो. कारण की बिमरसाठी जेव्हा आपण अपील करता तेव्हा देखील त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे कॅमेरा जर चेंडू ट्रॅव्हल झाला असता तर कॅमेरा त्या दिशेने जरूर गेला असता, परंतु तसं घडलं नाहीये. चेंडू फेकी केलाय आणि अशा मुवमेंटला दोन्ही कॅमेऱ्यांचं फोकस जर आपण पाहिलं तर ते खेळपट्टीवरती होतं. तर चला बघा, जे काय असेल ते आपण लवकर डिसिजन कळवायचं आहे. 12 खेळाडू आपल्याला प्रत्येक मॅचमध्ये इनॅक्शनमध्ये पाहायला मिळत आहेत. अगदी प्लेईंग वेल अशा प्रकारची इथे नियमावली आपण पाहतोय, जेणेकरून प्रत्येक संधी मिळावा या हेतून 12चा स्क्वॉड प्रत्येक टीमचा आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. पंचांकडनं नो बॉल घोषित झालाय. चला, पंचांशी वादविवाद आपण करू नका. आता
येस, फेअर डिलिव्हरी. एक धाव पहिल्याच बॉलवरती त्या ठिकाणी प्राप्त झाले. धावा धापळकावरती फेल आणि बोल्ड. 12 धावा धापळकावरती पाहायला मिळत आहेत. चला पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेनं लक्ष केंद्रित करूया. नेक्स्टमध्ये दोन्ही संघ आता अगदी ताकदीने उतरलेत. चांगला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. ऑन ड्राईव्हचा हा फटका होता. अगदी मिडॉनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव तिथे कंप्लीट होईल. नामी संधी होती. गणेश म्हात्रे यांना सलग 3 षटकार, रिव्हर्स स्वीपला 3 चौकार, 1000 रुपयाचं कॅश प्राईज प्रदीपजी मडवी यांच्या माध्यमातून असेल. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये सुमित आणि गणेश म्हात्रे यांना आपण पाहतोय. धावा धावपळकावरती 12-13 आहेत आता, माफ करा. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रदीप सज्ज होत आहेत. संघाची भरपूर जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती. प्रदीप म्हात्रे यांना आपण पाहू शकाल. संघाला लीड करत असताना आपण त्यांना पाहतोय. राऊंड द विकेट न पंचाच्या उजव्या बाजूनं उजव्या हातानं गोलंदाजी. इथे फटका सजवायचा होता. धाव घेण्याची संधी या ठिकाणी जरूर प्राप्त झाली आहे. पंचांचा लेग बाईटचा इशारा आपण पाहू शकाल. अतिरिक्त खात्यामध्ये अर्थातच संघाच्या खात्यामध्ये ह्या धावा ॲड होताना आपल्याला पाहायला मिळतील. कारण की लेग बाईज आणि बाईजच्या धावा ह्या संघाच्या अकाउंटमध्ये ॲड होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत एक चौकार ह्या सत्रामध्ये आपण पाहिलंय. पूर्वार्ध पाहतोय आपण ह्या मॅचचं. आणि थोडंसं स्पीडअप करायचं आहे. वेळेची मर्यादा प्रत्येक खेळाडूनं प्रत्येक संघानं जोपासायची आहे. रिव्हर्स खेळायचं होतं. आता मात्र चेंडू हातात पकडला. ऑलॉटॅक ड्राईव्ह होता आणि त्यानंतर गोलंदाजानं दमदार क्षेत्ररक्षण दाखवलं आणि यष्टनचा नेम देखील साधला. ॲक्युरेट थ्रो त्याच्याकडनं आपण पाहिली आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का पहिला. गणेश म्हात्रे बॅक टू द डगआउट. अमितजी चिकनकर साहेबांचं शुभ आगमन झालंय. तर विनंती असेल त्यांना की या पण मुख्य अतिथी कक्षामध्ये आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. आलेल्या सर्व मान्यवरांचं ग्रामस्थांचं पुन्हा एकदा आमच्या कॉम्बॉक्सच्या वतीनं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेनं. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निकेश आलेत. एकच धाव त्या ठिकाणी देखील प्राप्त होईल. अप्रतिम षटक राहिले आतापर्यंत. पूर्णतः फलंदाजांना जकडून ठेवलं. प्रत्येक बॉलवरती फक्त सिंगल. त्याखेरीज मोठा फटका खेळू दिला जात नाही. अप्रतिम गोलंदाजी. दिशा आणि टप्पा ह्यावरती अचूक नियंत्रण आपल्याला पाहायला मिळतं ते गोलंदाजी करत असताना प्रदीप म्हात्रेकडनं. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन. कारण की गावचे सर्व खेळाडू खेळत आहेत. त्यामुळे एकमेकांच्या उणीधुनी, एकमेकांचे स्ट्रॉंग झोन, वीक झोन प्रत्येकाला ठाऊक आहेत आणि त्या अनुषंगानं फील्ड प्लेसमेंट देखील आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू असेल. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण विखुरलेलं आहे. दूरवरती आपल्याला 5 क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. बॉलर्स बॅक ड्राईव्ह. इथे थोडासा प्रयत्न जरूर झाला. हाताला स्पर्श करून चेंडू मागे निघून आला होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि चपलाईनं धावा 2 कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. षटक कंप्लीट झालंय. एकंदरीत जर धावसंख्येचा विचार केला तर 2 षटकांच्या सांगतेनंतर धावा धावपळकावरती पाहायला मिळतात त्या 1 गडी बाद 17 धावा. नेक्स्ट मॅच यानंतर जो सामना असेल तो BBC 11 आणि त्यांच्या विरोधात रियांश अँड रुहाणी 11 हे 2 संघनायक आपण त्वरितच यायचं आहे आमच्या दिशेनं. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. उर्वरित पूर्वार्धामधील अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत. तर ती षटकं होण्याच्या अगोदर दोन्ही संघनायक आपण संपर्क करायचा आहे. कारण की वेळेची बचत आज आपल्याला करायची आहे. आज जवळजवळ 11 ते 12 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. त्याहून अतिरिक्त झाले तर चांगली बाब आहे आमच्या आयोजनकर्त्यांसाठी. आज गावाच्या अगदी एकात्मतेसाठी सर्व खेळाडू इथे एकत्रित येऊन खेळत आहेत. ही जमेची बाब आहे भालगावसाठी. आणखी भालगाव प्रीमियर लीगचं हे पर्व वर्ष 5वं आपण पाहतो. या पर्वाचं एकंदरीत चांगल्या संघांची बांधणी 7 संघ ह्या स्पर्धेमध्ये एकूण सहभागी झालेत आणि त्यांचा हा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. पूर्ण दिवसभर क्रिकेटचा थरार, क्रिकेटची रंगत आपल्याला पाहुण्यांच्या आणि ग्रामस्थांच्या संगत पाहायला मिळेल. इथे मात्र प्रहार केला. चेंडू हवेमध्ये सफर करतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे.
आउटफील्ड थोडीशी जागा त्या ठिकाणी खराब आहे. त्या कारणास्तव चेंडूवरती धावत असताना स्वतःचा बॅलन्स हा राखावा लागतो क्षेत्ररक्षकाला. त्या अनुषंगानं झेल पकडणं त्या क्षेत्रामध्ये फारसं सोपं नाही. या कठीण कार्य आहे. ते करत असताना चेंडू तोपर्यंत जमिनीवरती लँड झाला आणि अवधी होता धावा 2 ही ते कंप्लीट झालेत. गोलंदाजी ट्रॅकवरती वैभवला आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 आणि स्वतःच्या वतीनं पहिलं षटक हाताळत असताना वैभव आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या आता 2ने पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती आता 19 वरती. 4 षटकांची लढत म्हणजे 4 षटकामध्ये किमान आपल्याला 40+ धावा बनवाव्या लागतील. त्या खेळपट्टीवरती आपण पाहतोय फलंदाजांना वाव आहे, त्यांना मदत पाहायला मिळते. इथे मात्र अप्रतिम फटका. आता व्ही सेप मध्ये फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे, बनेल दर्शक. चेंडू त्याच्या डोक्यावरून फ्लाय होत असताना सीमारेषा पार. बिग हिट, षटकार. अंबाला किल्ला लढवत असताना एकाकी झुंज मी म्हणेन आतापर्यंत सुमितकडनं आपल्याला पाहायला मिळतंय. अप्रतिम फटके. इथे देखील फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग. बॅटच्या अगदी रडारमध्ये हा चेंडू होता आणि पाठवल्या बॉलला वन्स अगेन. आता वाईड श्लॉंगांच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. सलगचा हा दुसरा षटकार. शुभ आगमन आपण पाहतो. मोस्ट वेलकम. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत भालगाव प्रीमियर लीग या पर्वामध्ये. BPLचं हे पर्व आपण पाहतोय. वर्ष 5वं आणि 5व्या वर्षामध्ये ह्या स्पर्धेचं अतिशय धडाक्यामध्ये आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. सर्व आयोजकांचे आपण आभार व्यक्त करूया. धारेवरती दडलं होता गुद्दी. जर आपण विचार केला तर 2 षटकार सरळ बॅटनं आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर रिव्हर्स खेळण्याचा या ठिकाणी प्रयत्न सुमितनं केला. जवळजवळ 3 ते 4 वेळा हा प्रयत्न सुमितकडनं आपण पाहिला. परंतु ज्या प्रकारचे षटकार त्यांना अगोदरच्या 2 चेंडूवरती खेचले होते ते पाहता मी म्हणेन सरळ बॅटनं त्याच्याकडून धावा येत आहेत. जे अगदी समोर डाऊन दी ग्राउंड तो फटके खेचू शकतो, तर हा प्रयत्न का वारंवार केला जातो हा प्रश्नचिन्ह उद्भवलाय प्रेक्षकांकडनं. इथे फसवा चेंडू. अगदी लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न आपण वैभवचा पाहिला. गती कमी आहे परंतु चेंडूला वळण देणं हे वैशिष्ट्य आहे वैभवचं आणि ते करत असताना आपण वैभवला पाहू शकाल. धावफलक वेगानं पुढे जरूर नेलंय. ते सुमितनं 32 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू षटकातील. स्कोर कार्ड 32 पर्यंत जाऊन जरूर पोहोचले. अंतिम बॉलवरती किती धावा येतील. इथे देखील फटका चांगला आहे. चेंडू वेगानं त्या ठिकाणी रवाना झालाय परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक देखील तैनात आहे. धावा 2 कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि पाहता पाहता धावा 3 देखील पूर्ण होतील. फेकी थोडीशी खराब होती. बॅकअपला जरूर 2 क्षेत्ररक्षक होते परंतु चेंडू जोपर्यंत रोखला जाईल तोपर्यंत अवधी होता. पुन्हा एकदा पलटले आणि 2चं रूपांतर 3 मध्ये झालं. अंतिम बॉलवरती आला 3 धावा. षटक तिसरं कंप्लीट झालं आणि धावफलकावरती आता धावसंख्या फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळेल. एक गडी बाद 35 अशी धावसंख्या 3 षटकांच्या सांगतेनंतर पाहायला मिळते. पाण्याची मांग जरूर होते. जेव्हा जेव्हा आपल्याला पाण्याची आवश्यकता भासेल तेव्हा तेव्हा आपण पाण्याची मांग करू शकता कारण की दुपारचं सत्र आहे. यानंतर BBC 11 आणि त्यांच्या विरोधात रियांश अँड रुहानी 11 हा संघ असणार आहे. टॉससाठी संपर्क करा. दोन्ही संघाचे संघनायक. येस, दुपारचं सत्र आहे. पाण्याची मांग केली होती. पाणी पिल्यानंतर लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. वेळेची मर्यादा कारण की दिवस छोटा आहे. जोपर्यंत मकर संक्रांत होत नाहीये तोपर्यंत दिवस छोटा आपल्याला पाहायला मिळतोय. लवकर अंधार पसरतो आणि अगदी डोंगराच्या कुशीत बसलेलं हे क्रीडांगण आहे. त्या कारणास्तव इथे देखील अंधार लवकर पसरत असावा हा अनुमान आपण देखील लावू शकता. कारण की जेव्हा जेव्हा डोंगराच्या किंवा बिल्डिंगच्या आड ही मैदानं असतात, क्रीडांगणं असतात, तेव्हा तेव्हा लवकर अंधार क्रीडांगणावरती पसरताना आपल्याला पाहायला मिळतो. 3 षटकामध्ये 35 धावा स्कोर कार्डवरती. अगदी जर धावगतीचा विचार केला तर 11.67 अशी धावगती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक टेटोरचं षटक आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज मनीषचा वापर केलाय. मनीषला रोखावं लागेल ते सुमितला. साथीनं आता नितेश मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिलाच चेंडू राईट मोर द विकेटनं चांगला चेंडू होता. लोअर फुलटॉस चेंडू त्या ठिकाणी खोदून जरूर काढलंय. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि धावा 2 देखील पूर्ण होत आहेत.
सिंगल डबल आणि त्यानंतर खराब चेंडूंवरती मोठे प्रहार आणि एकंदरीत भागीदारी ह्या दोघांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळते. इनिंगला बिल्ड करत असताना एका बाजूनं सुमित, तर त्याला साथ देत असताना अँकरिंग रोल अदा करत असताना नितेशला देखील आपण पाहतोय. या गोष्टी गरजेच्या आहेत. क्रिकेट शॉर्ट टर्म असो किंवा ओडीआय क्रिकेट असो, तिथे भागीदारीला खूप महत्त्व आहे. इथे अगदी इम्प्रोव्हायझेशन आपल्याला पाहायला मिळालं. फटका बनवलाय ज्या प्रकारे तो शफल झाला तो ऑफस्टिकच्या दिशेने, त्यानंतर अगदी लोअर फुलटॉच चेंडू डायरेक्टली बॅटवरती घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर आपल्या स्ट्रॉंग झोनमध्ये बॉलला पाठवलं लॉंगलेग रिजनला. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपल्याला तो चौकार पाहायला मिळतो. 2 फ्रेममध्ये मात्र ह्या गोष्टी दाखवल्या जातात. गुड कॅमेरा वर्क, त्यांचं देखील कौतुक करूया. दोन्ही आमचे कॅमेरामॅन उन्हामध्ये अगदी उन्हाचा सामना करत असताना ही वाहिनी लोकोत्तर होण्यासाठी ते कार्य करत आहेत. आणि ही स्पर्धा जी अगदी यशस्वी स्पर्धा आहे, तिला आणखीन यश प्राप्त व्हावा यासाठी त्यांची देखील भरपूर मेहनत, त्यांचं देखील कौतुक करूया. खास करून जसं आम्ही नेहमी म्हणतो की क्रिकेटमध्ये पंचांची कामगिरी ही सर्वाधिक कठीण आहे आणि त्याहून जर कठीण कार्य कोणतं असेल तर ते हे कॅमेरा वर्कचं आहे आणि त्यानंतर टेक्निशियन टीम मेंबरचं देखील आहे. आम्हाला जेवणाची सुट्टी देखील मिळते, परंतु ह्या लोकांना जेवणाची सुट्टी देखील मिळत नाही. कधी कधी लॅपटॉपवरती राहून त्यांना जेवण करावं लागतं. कॅमेरामॅनला देखील रिलेवर नसल्यानंतर त्या गोष्टी त्यांना देखील कराव्या लागतात. सो त्यांना देखील शुभेच्छा देऊया, त्यांचे आभार प्रकट करूया आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. आणि श्री इव्हेंट ही वाहिनी आता कार्यरत आहे. तर जे प्रेक्षक या वाहिनीसोबत ही स्पर्धा एन्जॉय करतायत त्या सर्वांना आपण आव्हान करूया. या वाहिनीला आणखीन लोकोत्तर करण्यासाठी आपण या वाहिनीला सबस्क्राईब करूया, या चॅनेलला सबस्क्राईब करूया. जाऊया मॅचच्या दिशेनं. ना बॅक टू क्रिकेट. फॉर द विकेटनं पुढील चेंडू गोलंदाज मनीषकडनं चौकार आला होता. त्यानंतर संयम राखत असताना हा चेंडू खेळून काढला. 1 धाव तिथे नितेशच्या बॅटमधनं पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावफलक आता 42 या आकड्यावरती. फायटिंग टोटल मैदानावरती जरूर आपल्याला पाहायला मिळतं बॅटिंग करणाऱ्या टीम परी 11 कडनं. कारण की टॉस जिंकला देवांश सुपर किंग ह्या संघानं. पहिला सामना त्यांनी गमावला होता. ह्या सामन्यामध्ये त्यांना नक्कीच जिंकायचं आहे. त्या उद्देशानं, त्या हेतूनं हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. परंतु जय कोणाचा होईल, पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि तो त्याच्या अंगलाट आला. दांडी गुल झाली, यष्ट्यांचा नेम साधला आणि त्रिफला चितच्या माध्यमातून परतावं लागेल ते फलंदाज सुमितला. अन्यथा प्रतिनिधी या पण टॉससाठी. षटकातील शेवटचे 2 चेंडू आहेत. टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न परी 11चा आपल्याला पाहायला मिळतोय. 42 धावा स्कोअर कार्डवरती आहेत. आणखीन एखादा मोठा प्रहार, एक चांगलं टार्गेट जरूर आपण म्हणू शकू बॅटिंग टीमचं. परंतु त्यासाठी किमान एखादा मोठा फटका, एखादा चौकार षटकार जर आला तर आशा पल्लवित होतील आणि अगदी जे मानसिक बल आहे ते त्यांचं वाढेल यात शंका नाही आहे. कारण की अंतिम बॉलवरती जे काही घडतं त्यावरती मात्र मानसिक बल हे निश्चित होतं आणि त्यानंतर त्या ताकदीनं संघ हा मैदानाच्या आतमध्ये सेकंड सत्रासाठी उतरत असतो. 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज मनीष सज्ज झालाय. आता मात्र राऊंड द विकेटनं इथे चेंडू हवेमध्ये, फटका तर खेचून काढलाय. क्षेत्ररक्षक आता डाऊन दी बॉल आहेत. चुकी नाही झाली. पहिल्या अटेम्पला झेल जरूर हातात निसटला, परंतु अंततः स्वतःला सावरलं. सेकंड अटेम्पला हा झेल पूर्ण केला आणि या झेलनं खेळ संपला. तो नौके आलेले फलंदाज प्रमोद यांचा. एक बॉल आहे. नौका आलेला फलंदाज स्ट्रायकेडवरती असेल. ठीक आहे, अवधीचा जर विचार केला तर 2:16 अवधी झालाय. मॅच क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आज आपल्याला सामने कव्हर करायचे आहेत, पूर्ण सामने जवळ. आज 13 सामने कव्हर करायचं होतं. मी जेव्हा इथे आलो तेव्हा
आयोजकांनी सांगितलं, आमच्या भागेश म्हात्रे यांनी देखील सांगितलं की आपल्याला 13 सामने आज पूर्ण करायचे आहेत. सुरुवात लवकर झाली होती, 9:37 पहिला चेंडू डिलिव्हर झाला, परंतु वेळ थोडासा जास्त खर्च होतो प्रत्येक सत्रामध्ये. अंतिम बॉलवरती प्रहार केला इथे डीप स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा तिथे एकवटल्या जातील. विकेटला महत्व आहे, त्या कारणास्तव आता आणखी धाव घेण्याची इथे चेष्टा केली नाही दोन्ही फलंदाजांनी. विकेट सांभाळून ठेवला. अंततः 2 धावा प्राप्त झाल्या शेवटच्या बॉलवरती. नेक्स्ट मॅच टॉससाठी यायचा आहे BBC 11 आणि त्यांच्या विरोधात रियांश अँड रुहानी 11 दोन्ही संघाचे संघनायक. टॉससाठी या आपण त्वरित. जवळजवळ बरेचसे कॉल आपल्याला झाले, तर आपण लगेचच यायचं आहे. सत्र पहिलं समाप्त झाले. धावा धावपळकावरती 44, लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी बाद झाले आणि 3 गडी माफ करा, 3 गडी बाद झाले. 44 धावा धावपळकावरती बनवल्यात. 45चं टार्गेट आहे आणि या स्पर्धेचा नियम आहे, सामना बरोबर सुटला तर प्रथमतः विकेट आणि त्यानंतर टॉसचा विचार करण्यात येईल. परी 11नं प्रथमतः फलंदाजी केली. 4 षटकामध्ये 11च्या सरासरीनं 3 गड्यांच्या मोबदल्यात 44 बनवल्यात आणि 45चं मापक लक्ष आहे. ते अर्थातच देवांश सुपर किंग ह्या संघासमोर. तर ह्या लक्षाचा पाठलाग होईल की लक्षाचा बचाव होईल, ऐकण्यासाठी आपण पुन्हा एकदा जाऊया आमचे साथी समालोचक मित्र भालगावचे आमचे भागेश म्हात्रे यांच्या दिशेनं. तुर्ताच मी इन्व्हाइट करतो दोन्ही संघाच्या संघनायकांना, आपण टॉससाठी या आणि टॉस लगेचच पूर्ण करायचा आहे. बरेचसे मान्यवर सध्याच्या घडीला मंचावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे चिकनकर साहेब देखील असतील, त्यांच्यासोबत तानाजी दादा देखील असतील. त्या सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूया आणि बोलूया. मायक्रोफोनवरती करू परिवर्तन आणि आवाज, बाळगावचा बुलंद आवाज भागेश म्हात्रे यांचा. सन्माननीय अमितजी चिकनकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभास्ये पण टॉस करायचा आहे. BBC आणि त्यांच्या विरोधात रियांश अँड रुहानी 11 हा संघ पाहायला मिळेल. चेंडू प्रत्येक संघानं 2 चॉईस करायचे आहेत. एक पंचांवरती द्यायचा आहे म्हणजे जेणेकरून वेळ जास्त खर्च होणार नाहीये. टॉस केला जातोय. नेक्स्ट मॅच 4 षटकांची लढत असेल. दोघांना शुभेच्छा. टॉस जिंकलाय BBC 11. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅचसाठी. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करूया भागेशांना. खेळाचं दुसरं सत्र त्यांच्या शुभवाणीतनं. थँक्यू सो मच साई पाटील सर. आवाज तुर्भ्याचा तुम्ही ऐकत होतात. सध्या तरी टेलिव्हिजन स्क्रीनवरती तुम्हाला हे काहीसे चेहरे पाहायला मिळतात. खरं तर देवेश त्याच्या मागे हर्षित बसलाय. साईडला तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हणजेच फोनवरती बोलत असताना दादा फोनवर बोलतात. सध्या तरी हे टेलिव्हिजन स्क्रीनवरती दृश्य तुमच्या समोर पाहायला मिळतात. अनेक साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या श्री इव्हेंटच्या माध्यमातून कॅचअप केल्या जातील. कारण क्लिअरिटी विथ द क्वालिटी हा त्यांचा ब्रीदवाक्य. नेहमी थेट प्रक्षेपण त्यांचं कुठेही असो, कोणत्याही थेट प्रक्षेपणामध्ये त्यांच्या वरती असलेली जिम्मेदारी. खरं तर कोणत्याही अनेक साऱ्या गोष्टी ज्या कॅचअप करायच्या असतात त्या कॅचअप ते करत असतात. शैलेशला तुम्ही बघितलं टेलिव्हिजन स्क्रीनवरती, सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हणजेच बाळू तुषार सोरखादे आणि त्यांच्या जोडीला यतीन. यतीन हे व्यस्त असतात. खरं तर महानगर गॅस या ठिकाणी ते कार्यरत आहेत आणि चला फिल्डिंग ट्रॅप रचून घ्या परी 11. आणि जेवण जर करायचं कोण बाकी असेल तर ती सुविधा आता सुरूच आहे. तर विनंती करेन की जेवण करून घ्या. ज्यांच्या माध्यमातून ही जेवणाची सुविधा तुमच्यापर्यंत पोहोचवली गेली, जगदीश म्हात्रे, पंडित चंद्र म्हात्रे, प्रमोद सुरकादे आणि परेश म्हात्रे यांच्या माध्यमातून आज जेवणाची सुविधा झाली. त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. मॅचला करतोय आपण सुरुवात. या मॅचमध्ये टार्गेट जर आपण पाहिलं तर ठेवण्यात आलेलं आहे. परी 11 प्रथमतः बॅटिंग करत असताना बनवल्या गेल्या धावा 44-45 धावसंख्येचा टार्गेट. सामन्याला सुरुवात. गणेश म्हात्रे तयार, समोर तुषार मडवी.
परी 11 तुमच्यासाठी 3 ओव्हरसाठी फक्त लिमिटेड 15 मिनिटं आहेत. त्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला काही करून 3 षटकं फेकायची आहेत. 45चं टार्गेट. मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल तुषार मडवीसाठी. पहिल्या मॅचमध्ये तुषार मडवीने स्ट्रगल केला. खरं तर उद्घाटनीय सामना याच संघाने खेळला. मैदानाच्या आतमध्ये देवांश 11 तुम्हाला पाहायला मिळाला. खरं तर अमितदादा चिकनकर यांच्या माध्यमातला हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. तुषारने पहिल्याच बॉलवरती त्याही एकही सिंगल बनवली नव्हती. समोर टप्पा होता ऑन साइडला. अगदी पाहिलं तर ट्रेस केलं गेले बॉलला आणि पाठवलं गेलंय मिड विकेट बॉर्डरलाईनच्या बाहेर. ज्यांचा उद्या वाढदिवस आहे अर्थातच आपल्याला भास्कर चिकनकर यांचा बॅनर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. त्यावरती हिट करत असताना बॉल बाउंड्रीच्या बाहेर सिक्सर. पहिलाच बॉल थोडासा पाहिला ऑफसम वरती येतोय. त्याने बॅट फिरवली होती परंतु त्याच्यावरती तो अटॅक करू शकला नाही. समोर उव पिच बॉल गणेश म्हात्रेचा. जसा बघितला स्वतःवरती कोणत्याही प्रकारचा संकोच नव्हता की या बॉलला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकतो आणि तिथे षटकार आलाय. ओव्हर द विकेटने अजून एक सुंदर 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 फटका. कलात्मकता तुम्हाला पाहायला मिळाली. तुषार मडवीजी त्याच्या बॅट मधला रॅपिड स्ट्रोक चौकार. थँक्यू. फिल्डर तुम्ही या. फिल्डर बहुत यार. षटकार चौकार आणि त्याच्यानंतर स्वीप. हा देखना पहिल्याच ओव्हर मध्ये पॉवर प्ले स्पेशलिस्ट गणेश म्हात्रे याला मागणे ठरवत असताना स्वीपचा अंदाज. तुषार मडवीचा सिक्सर. अजून एक. चं टार्गेट आहे. कदाचित ही मॅच लवकर संपेल. या ओव्हरमध्ये 3 अटॅक झालेत, 3 वार झालेत. पलटवार आतापर्यंत नाहीये. पहिलाच बॉल डॉट गेला. असं वाटलं की तुषार मडवी मागच्या मॅचमध्ये जसा शांत होता तसा शांत राहील. परंतु तुषार मडवीने सांगितलं की विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने. हे सामर्थ्य नाशवंत नाही. यावेळेला तिसरा मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न नव्हता कारण ती ऑफस्टम वरती बॉल होता. परंतु या ठिकाणाहून फिल्डरला बीट करून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या ओव्हरमध्ये 2 सिक्सर 2 बाउंड्रीज. अर्थातच या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 बॉलमध्ये 20 धाबा बनल्यात. सुरुवात काय सुंदर आहे. एका बाजूला गणेश म्हात्रेवरती अटॅक झालाय. आता 4 खेळाडू एकत्रित आल्यात. कन्व्हर्शन करतात की या नक्कीच कमबॅकीला कसं तोडावं. ही जी बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग होतीये, सुरुवात स्ट्रॉंग होतीये, याला खिंडार कसं पाडावं या सगळ्या गोष्टीचा नित्य नियमाने या मॅच मधला जो हँडलिंग होता ना तो गणेश म्हात्रेच्या हातामध्ये होता. परंतु पॉवर प्ले स्पेशलिस्ट असणाऱ्या बॉलरला इथनं मागणं ठरवलं जात आहे. शेवटचा बॉल अपील केली जाते आणि यस पंच सांगतात मिडल स्टिकवरती इम्पॅक्ट होता. त्याच्यामुळे नक्कीच पंचांनी बाद घोषित केलं. परंतु 20 धावसंख्येची वादळी खेळून मैदानाच्या बाहेर येईल तुषार मडवी. खूप सुंदर बॅटिंग केली. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये त्याने 20 धावा बनवल्या आणि इंडिव्हिज्युअल 20 बनवत असताना तुषार मडवी मैदानाच्या बाहेर आलाय. BPL अर्थातच भालगाव प्रीमियर लीग वर्ष 5वे. सर्वांना वाटप गर्व असे या स्पर्धेचं 5वं पर्व आहे आणि या 5व्या पर्वामध्ये ज्यांनी ज्यांनी भेटवस्तू आम्हाला या स्पर्धेमध्ये दिल्यात त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. ज्यांच्या माध्यमातून कूलर या स्पर्धेला देण्यात आली. स्वर्गीय रतिलाल अर्थातच नाना म्हात्रे या नावाने ते जास्त प्रसिद्ध होते. अनेकांच्या दुःख समारंभामध्ये, अनेक जणांच्या सुखाच्या समारंभामध्ये नेहमी त्यांची उपस्थिती तुम्हाला पाहायला मिळाली. परंतु मरावे परी कीर्तिरूपे उरावी ज्या आपल्यामध्ये आज नाही आहेत त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सचिन म्हात्रे यांच्या माध्यमातून ती कूलर दिली गेली. त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ त्यांचा मी सहर्ष स्वागत करू. जे लाईव्ह थेट प्रक्षेपण आहे ते प्रदीप मडवी आणि नशीब मडवी यांच्या माध्यमातून देण्यात आलं. तुमचेही आम्ही आभार व्यक्त करतो. त्यानंतर या मोठ्या ट्रॉफ्या ज्या तुम्ही या ठिकाणी बघत आहात, खरं तर 5 या 6 दिवसाची स्पर्धा असली ना त्या स्पर्धेमध्ये सुद्धा एवढ्या मोठ्या ट्रॉफ्या नसतात. परंतु प्रीमियर लीगच्या माध्यमातून ज्यांनी आम्हाला या ट्रॉफ्या पुरस्कृत केल्या, ज्यांचा उद्या वाढदिवस सुद्धा आहे, भास्कर दादा चिकनकर यांच्या माध्यमातून ट्रॉफी मंडप आणि एक TV या स्पर्धेमध्ये देण्यात आली आहे. त्यांचेही आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 10. सुरुवात तर चांगली झाली आहे. त्या सुरुवातीला आता विस्कळीत करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सुमितला पाठवल्या ओव्हर नंबर 2 मध्ये. लेफ्ट बॉलर आहे. टप्पा पडल्यानंतर वळवण्याची ताकद तो ठेवतो
आणि नेहमीच लेफ्ट आर्म बॉलर उजव्या हाताच्या खेळाडूसाठी ना एक डोकादुखीच ठरलाय. कारण लेफ्ट आर्म बॉलर म्हटलं गेलं ना तर त्याच्यामध्ये असतो नॅचरली लेग ब्रेक. परंतु ह्या गोलंदाजाकडे ती क्षमता आहे. दोन्ही बाजूला चेंडू वळू शकतो. बॉल अगदी वेगाने तो टाकत असतो आणि पहिला चेंडू प्रथमला त्याने बीट केलाय. प्रथमसाठी हा बॉल फास्टेड फुल टॉस ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना फिल्डर त्या ठिकाणी आहेत. बॉलला फील्ड केलंय गिरीश शिकनकर. बॉलला फील्ड केलं सुभाष म्हात्रेच्या हातामध्ये. बॉल मागे जात होता. चेतन म्हात्रे त्या ठिकाणी होते. त्याने दिले बॅकअप. या बॉलवरती मिळालेली सिंगल. आता स्ट्रायकिंग एंड वरती क्रमांक 3 वरती या टीमचा चॉईस प्लेयर अर्थातच कॅप्टनच्या भूमिकेमध्ये माफ करतोय म्हणजेच प्रदीप म्हात्रे तुम्हाला पाहायला मिळेल नंबर 3 वरती आणि तो स्ट्रायकिंग एंडवर. लेफ्ट आर्म ओव्हर ही फास्टेस्ट फुल टॉस होता. उदय राणे आहेत त्या ठिकाणी. बीट झाल्यानंतर मागे नितेशकडे बॉल गेला असता परंतु त्यांच्यापर्यंत त्याने जाऊ दिलं नाही. हे जे खेळाडू आहेत ना हे जे चेहरे आहेत ना म्हणजेच आपण गिरीश याचा विचार करू शकतो. चेतन त्याच्यानंतर उदय हे खरं तर पुढे जाऊन चांगले क्रिकेटर होऊ शकतात जर सराव त्यांनी कंटिन्यू ठेवला तर. स्वीप केला सुंदर फटका. पायांचा वेग जर आपण पाहिला तर अगदी चांगला होता. मैदानाच्या आतमध्ये स्वीपचा अंदाज डोक्यामध्ये विकेट होती आणि ती विकेट कदाचित सारली गेली. मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी 2 बंधुराज खेळतात. आजच्या दिवसामध्ये बंधुराजांच्या जोड्या तुम्हाला भरपूर पाहायला मिळतील. एका टीम मध्ये निहाल आणि निखिल आहे. या टीम मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हणजेच प्रदीप आणि प्रथम ही दोघे बंधुराज आहेत. एका टीम मध्ये तुम्हाला नितेश आणि जितेश सुद्धा पाहायला मिळेल. उचलण्याचा प्रयत्न होता. सुभाष मात्र बीट प्रथम झाल्यानंतर तेही बीट झालेत. त्यानंतर हा बॉल जर आपण बघितला गेला तर सिंगल जरूर देऊन जाईल. धावफलकावरती आता धावा पाहायला मिळतात. 25 लक्ष होते मॅच मध्ये पाहिलं तर आपण 45 धावसंख्येचा. सध्या तरी रोहित आहेत टेक्निकल आणि स्टाईलस खेळाडू. कारण त्याची टेक्निकल बॅटिंग पाहण्यासाठी सध्या तरी भालगाव उत्सुक असतो. फुल टॉस पुन्हा एकदा तिसरा फुल टॉस बॉल. दुसऱ्यांदा उदयकडे चेंडू गेलाय. दुसरीचा प्रयत्न आता करणार नाही. अटेम्प्ट केला तर या ठिकाणी पाहिलं गेलं तर सुभाष मात्र एक्झॅक्टली करताय काय ते समजून आता चुकले. कारण 4 चेंडू त्याच्याकडनं सुटलेत. अर्थातच त्याच्या माध्यमातून जी विकेट किपिंग व्हायला हवी. कॅप्टनला असं भागित नव्हतं की सुभाष मात्रेकडनं ही विकेट किपिंग चुकीची होईल. चौथा फुल टॉस बॉल परंतु चौथ्या वेळेला मिस्टेक झाली सुभाष मात्रेकडून. एक सिंगल होती तिथे दुहेरी या ठिकाणी जोडली जाते. अशा प्रमाणे ओव्हर नंबर 2चाही खेळ संपलाय. 27 धावा टीमच्या टोटल मध्ये. आणि आम्हाला चेतन अर्थातच श्री इव्हेंट लाईव्हचे ओनर आम्हाला सांगतात की इक्वेशन आता राहिलंय 12 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत. ते म्हणजेच धावा या मॅच मध्ये 45 लक्ष्य असताना 18 9च्या सरासरीने धावा बनवायचे आहेत. मी आभार व्यक्त करेन या स्पर्धेला ज्याने खरं तर मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या ज्याने दिल्या गेल्या. संतोषजी राणे त्यांच्या आईच्या खरं तर स्मरणार्थ त्या ट्रॉफ्या दिल्या गेल्या. गणेश म्हात्रे, मीत मडवी, तुषार सोरकादे, सुनील राणे, जगन राणे, अथर्व इंटरप्राइजेसचे त्यानंतर शाखा प्रमुख निशांत म्हात्रे, योगेश चिकनकर, भावेश मडवी यांचं सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतोय. यावेळेला टप्पा चांगला होता. बोट फिरली. लेफ्ट आर्म बॉलर दुसरा वापरला जातोय. याच्या अगोदर तुम्हाला पाहायला मिळाला सुमित तो ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत होता. आता आलाय प्रमोद टीमचा कॅप्टन. त्याने राऊंड द विकेटने बॉलिंग केली. आणि नेहमी राऊंड द विकेटने बॉलिंग जेव्हा एखादा लेफ्ट आर्म बॉलर करतो ना तेव्हा त्याला बॉल तुम्ही नेहमी थोडासा बॉडीवरती येताना बघत असा. प्रमोद तेच केलं. प्रथमला बीट केलं गेले. राऊंड द विकेटने स्कूप करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये चेतन होते त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप झाली. बॉल मागे चाललाय अगदी बाउंड्री लगत. या बॉलला अडवलं गेलं. तिसरीचा अटेम्प्ट सुरू केला. प्रदीप मात्र त्या ठिकाणी आहेत. विकेट आली असती परंतु डायरेक्ट हिट त्या ठिकाणी झाला नाही आणि बॉल मागे चाललाय. लक्ष कोणत्याच खेळाडूचं नाहीये. बॅट्समनला बॉल लागला त्या अनुमानाने अशी धाव आपण काउंट करत नाही. 3 धावा पाक किती चपलाईने. खरं तर आता असं वाटू लागलंय की परी 11 या टीमनं मॅच सोडली आहे. कारण 12 मध्ये 18 बनवायच्या होत्या. पहिला डॉट बॉल आलाय. धावा डिफेंड होतात. ही खेळपट्टी शेना मातीने सारवलेली आहेत आणि तुमच्याकडे असे बॉलर आहेत जे बॉलर त्या धावा डिफेंड करू शकता. मग तुमचं क्षेत्ररक्षण ना चांगलं व्हायला हवं. परंतु मिसफील्ड झाली आहे. जो विकेट किपरकडनं झाली चुकी. 3 धावा या ठिकाणी आल्यात. धावफलक आता पुढे जात असताना 18 बनवायचे होते. आता बनवायचे आहेत 15. बॉल शिल्लक 10 मध्ये 15 बनवायचे आहेत. प्रदीप साठी बॉल लवकर बॅट फिरली. त्या अनुमानाने बॉल थोडासा स्लो आला. प्रदीपला असं वाटलं की हा बॉल थोडासा फास्ट येईल. अनुमान लावू शकला नाही.
प्रमोद सोरखादेच्या बॉलचा टप्पा पडला, थोडासा आतमध्ये आला, बॅट लवकर फिरली, बॉल लेट परेश म्हात्रेच्या हातामध्ये गेला आणि दरम्यान हा दुसरा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतो प्रमोद सोरखादेचा. 15 बनवायच्यात, पुढे आला बॉल हवेमध्ये, फिल्डर त्या ठिकाणी संदेश बॉलला जज करतायत आणि कॅच पकडली गेली टीमच्या कॅप्टनची, लॉंग ऑफला कॅच, कॅप्टन मैदानाच्या बाहेर. संदेश आपल्याला भाल टीमच्या माध्यमातून कधी खेळताना पाहायला मिळाला नाही, परंतु ही प्रीमियर लीगची संधीचं औचित्य साधून तो मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी आलाय. प्रत्येक टीमला 4 संध्या मिळतात, तर प्रत्येक टीमला माझी हीच विनंती असेल की आधी तुम्ही टॉप ऑर्डरला जे बॅट्समन पाठवता, टॉप ऑर्डरला जे बॉलर पाठवता, त्याच्यामध्ये थोडासा चेंजेस करा. कारण 4 ओव्हरचा मॅच आहेत आणि गावची प्रीमियर लीग म्हटलं गेलं तर हारणं जितणं या गोष्टी तेवढ्या मॅटर करत नाही. त्याच्यामुळे जर नवीन नवीन चेहरे तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरवाल ना, तर तुम्हालाही समजेल की कोणता खेळाडू कसा खेळतो. त्याच्यामुळे जे लेजंड आहेत, ज्याने आधी बॉलिंग किंवा बॅटिंग केली आहे, तर मागचे जे खेळाडू आहेत त्यांनाही थोडीशी संधी द्या, जेणेकरून समजेल की यंगस्टरचा खेळ कशा पद्धतीने चालू आहे. फलंदाज बाद झाला, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. वैभव बॉडीवरती बॉल टाकला, सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपर बेट झाल्यानंतर पुन्हा एकदा उदय राणेच्या हातामध्ये हा बॉल, त्याने फील्ड केला, इथे मिळते सिंगल. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये ना कदाचित जर 10 पेक्षा कमी धावा राहिल्या ना, तर शेवटच्या ओव्हरचा विकल्प कोणाला वापरतील त्याचा आता प्रश्न आहे. नितेश ही चांगला बॉलर आहे, सुभाष म्हात्रे खरं तर चांगली बॉलिंग करू शकतो, त्या अनुमानाने आता बघावं लागेल की शेवटचा षटक कोणाच्या हातामध्ये. परंतु या बॉलवरती निर्धारित राहील की शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावसंख्या राहतील. शेवटचा बॉल होता, समोर खेळलाय, अगदी समोर मारलाय धनुष्य बाणासारखा. संदेश होते, त्याला आधी वाटलं की बॉल इझिली जाईल, आधी पोहोचले असते तर बॉल फील्ड झाला असता. पंचांचा इशारा आलाय की 3ऱ्या ओव्हरचा खेळ संपला. 3ऱ्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिले तर शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय. एकंदरीत 45 धावसंख्येचं टार्गेट आणि सध्या तरी धावपलक जर आपण पाहिलं गेलं तर टीमच्या टोटलमध्ये धावा आहेत ते म्हणजेच 35 आणि आता 6 मध्ये 10 धावसंख्या बनवायच्या आहेत. आता विचार पडेल, उदय राणे एक फास्टर बॉलर आहे, त्याच्याकडे बॉल सुपूर्त करतील की नितेश म्हात्रे या टीमचा अनुभवी गोलंदाज. सुभाष म्हात्रेनी खरं तर खूप चांगल्या प्रकारे बॉलिंग प्रॅक्टिसमध्ये हाताळताना तो तुम्हाला पाहायला मिळालाय, परंतु आता कोणाकडे बॉलिंग देतील या गोष्टीचा विचार पडला होता. आम्हाला असं वाटलं की उदय राणे हा एक फास्टर बॉलर आहे, 10 धावा तो डिफेंड करू शकतो, त्याच्या गोलंदाजीवरचा टर्न तुम्ही बघितला, प्रॅक्टिसला तो चांगला बॉलिंग करत असतो. परंतु सध्या तरी या मॅचचं समीकरण सूत्र नितेश म्हात्रेच्या हातामध्ये दिलंय. चांगली रंगती ही मॅच, प्रत्येक मॅच तुम्हाला पाहायला मिळेल रोमहर्षकतेची, ज्या अनुमानाने हे प्रत्येक संघ एकमेकाच्या विरोधात जरूर आता आल्यात या प्रीमियर लीगच्या माध्यमातून, परंतु प्रत्येक टीमला खरं तर जिंकायचं असं, आणि क्रिकेट हाच आहे जिथे हार आणि जिंकणं या गोष्टी होत असतात. आणि आपण असं म्हणतो ना की क्रिकेट इज अ गेम ऑफ इमोशन, इथे भावना दडलेल्या असतात. जो संघ जिंकतो त्याच्यामध्ये सुखाची भावना आणि जो संघ हारतो त्याच्यामध्ये दुःखाची भावना. परंतु या सुखाच्या भावनांमध्ये मनोज म्हात्रे यांनी या स्पर्धेला खरं तर चांगला सपोर्ट केलाय, त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूयात. सामन्याला आता वेळ घेऊ नका, विनंती करेन. जे पाणी घेऊन गेलेले खेळाडू होते ते आता लवकरात लवकर मैदानाच्या बाहेर या. 6 चेंडू 10 धावसंख्येचं समीकरण या ठिकाणी उरलंय. 6 चेंडू 10 धावसंख्या. वैभव म्हात्रे, त्याच्या समोर नितेश म्हात्रे. अंडर-21चा जो फॉर्मॅटमध्ये वैभव म्हात्रेची खूप सुंदर फलंदाजी राहिली होती. तब्बल 38 धावा त्याच्या बॅटमध्ये तुम्हाला पाहायला मिळाल्या होत्या, परंतु त्याच्या समोर आता लक्ष 6 चेंडू आणि 10 धावसंख्येचा आहे. आणि आता या टीमचा ज्युनियर ऑलराऊंडर त्याच्या समोर फाईट बॅक करताना तुम्हाला पाहायला मिळेल नितेश म्हात्रे. 6 चेंडू 10 धावा, ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल चांगला राहिला, टप्पा पडला, थोडासा खाली राहिला विकेट किपरच्या हातामध्ये. या डॉट बॉलचा रेशो जर आता वाढत गेला ना तर दबाव वाढेल, आणि दबावामध्ये ना अनेक साऱ्या फलंदाजांना तुम्ही त्या दबावाच्या आहारी जाताना बघितलंय. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये दबाव असतो. 12 खेळाडूंना आपली प्रसिद्धी द्यायची आहे, 12 खेळाडूंना आपल्याला सन्मान द्यायचा आहे, 12 खेळाडूंना इन्व्हॉल्व्ह करून आपल्याला सामन्याला जिंकायचं आहे. अर्थातच दोन्ही बाजूने तेवढीच जिंकण्याची धमक सुरू आहे. म्हणजे परी 11 आणि त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजे संघ देवांश सुपर किंग. चला जास्त वेळ घेऊ नका, परी 11 जास्त वेळ घेऊ नका, जास्तीचा वेळ या इनिंगला गेलाय, त्याच्यामुळे विनंती करेन जास्त वेळ घेऊ नका. 5 चेंडू 10 धावा.
समोर वैभव मात्रे ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा वळवला. अपील केली जातीये ती म्हणजे आउट दॅट्स. कडा लागलीये का प्रश्नचिन्ह विचारला गेला आणि यस पंचांनी फिंगर अप केला गेला की ते विकेट मिळेल. पंचांनी आधी शहानिशा केली. स्क्वेअर लेगच्या अंपायरच्या कानावरती सुद्धा साऊंड होता. त्याच्यामुळे तो डिसिजन मान्य करावा लागेल आणि फलंदाज वैभव मात्रे बाद. ठिकाणी नक्की या. खरं तर मी म्हणेन उद्या असं असं म्हणा की भालगावाला जाऊया, कारण या प्रीमियर लीगचा मेगा फिनाले उद्या. भास्कर चिकनकर यांचा वाढदिवस. पहा आजचा शेड्यूल जर कंप्लीट झाला नाही, आज तब्बल 11 मॅचेसचा शेड्यूल आपण पकडलाय. 11 मॅचेस जर आज पूर्ण शेड्यूलनुसार झाल्या नाही तर मग उद्या सगळे सामने 3 ओव्हरचे खेळवले जातील आणि ते तुम्हाला मान्य करावेच लागतील. त्याच्यामध्ये नो आर्ग्युमेंट, कोणतीही आर्ग्युमेंट नसेल. आज 11 मॅचचा शेड्यूल जर पूर्ण झाला नाही तर उद्या 3 ओव्हरच्या मॅचेस खेळवल्या जातील. समर्थ डेअरी मंगेश सोरकाद यांच्याकडनं पाणी आलंय, त्यांचंही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. 4 मध्ये 10 बनवायचे आहेत. कृष्णा मडवी ट्रॅकिंग एनवर. कृष्णा मडवीसाठी हा बॉल ऑन साईडला त्यांनी पाठवला गेलाय. बॉल चढलाय तो म्हणजेच त्या क्रीडांगणाची थोडीशी बाजू आहे ती कमकुवत. अशोक होते त्या ठिकाणी, अशोककडे तो बॉल गेलाय. त्या अनुमानाने आपण या बॉलवरती तुम्हाला पाहायला मिळतात धावा 2. या 2 धावा ज्या म्हणल्या गेल्यात ना त्या उपयुक्त सुद्धा आहेत, कारण 3 बॉलचा अजूनही खेळ शिल्लक. 3 बॉलमध्ये 8 बनवायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम नाही. आधी विकेटचा आपण विचार करतो. सो फर्स्ट इनिंग मध्ये आपण विकेट जर बघितले तर गमावले गेले होते 3 आणि या सध्या तरी इनिंग मध्ये ही विकेट गमावल्या गेल्यात ते म्हणजेच 3. म्हणजेच विकेट इक्वल आहेत. परंतु टॉस कोणी जिंकला? येस, आपण टॉसही विचार करूया. समोर खेळतात सुंदर फटका, परंतु फिल्डर आहेत त्या ठिकाणी. संदेश पुन्हा एकदा बॉलकडे वळले गेले. क्रॅम्प कदाचित आला असावा, क्रॅम्प आला असावा. 2 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. विकेट लेवल आहेत. दोन्ही टीमचे विकेट तेवढेच गेले आहेत, परंतु देवांश 11ने टॉस जिंकलाय म्हणजे त्यांच्याकडे बेनिफिट आहे की 2 बॉलमध्ये 6 धावा जरी बनवल्या तरी संघ जिंकू शकतो, परंतु विकेट न गमावता. हा विकेट न गमावता 2 चेंडूमध्ये 6 धावा जरी बनवल्या तरी देवांश सुपर किंग्स हा संघ जिंकू शकतो. विकेट आणि टॉस या 2 गोष्टींचा विचार आपण या स्पर्धेमध्ये करत आहोत. त्याच्यामुळे कंपल्सरी चेसिंग नसल्या कारणाने 2 चेंडू 7 धावसंख्येचे समीकरण विकेट लेवल आहेत. टॉसच्या आधारावरती 2 चेंडूमध्ये 6 धावसंख्या विकेट न गमावता बनवल्या तरी संघ देवांश सुपर किंग हा सामना जिंकू शकतो. 2 चेंडू 7 धावा. नितेश होते तयार. त्याच्यासमोर प्रथम मात्रे. प्रथम साठी हा बॉल फुल टॉस ऑन साइडला सुमित मात्रे त्या ठिकाणी वॉड कॅच, रनिंग कॅच. सुपर एफर्ट्स. काय कॅच होती एका हातामध्ये, 1 हँडेड कॅच. आपल्याला ऍक्शन रिप्ले पाहणं तेवढं इंटरेस्टिंग असेल. आपण ऍक्शन रिप्ले पाहूया. व्हॉट एफर्ट्स. आणि आता कंपल्सरी 1 मध्ये 7 बनवायचे आहेत. ओव्हर द विकेटने फुल टॉस बॉल ताकदीचा वापर केला प्रथम मात्रेने. स्पेक्टॅक्युलर, सच अ स्पेक्टॅक्युलर कॅच. असं वाटतं की सुमितच्या हाताला फेविकॉल होता की काय. ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा तुम्ही पहा. फुल टॉस बॉल ताकदीचा वापर केला होता प्रथमने, परंतु एक हात पुढे गेला. जरूर या हात कॅचला करता त्यांनी परावर्तित केली गेली. ती म्हणजेच षटकार रोखला गेला. षटकार कदाचित नसता चौकार गेला असता, परंतु ज्या धावा बनवल्या ना त्या धावा महत्वाच्या. आता नितेश मात्रेला चुकी करून चालणार नाही. रोहित मात्रे मैदानाच्या आतमध्ये जरूर गेलात, परंतु जर एक मिस्टेक आली, एखादा नो बॉल जर आला तर कदाचित हा सामना पुन्हा टर्न होऊ शकतो. कारण एका चेंडूमध्ये 7 धावसंख्येची गरज आहे. मिस्टेक झाली तर एका चेंडूमध्ये 6 बनवावे लागतील. रोहित मात्रेकडे तेवढी खरं तर कॅपॅसिटी आहे. तो प्रॅक्टिसला खेळताना सुद्धा मोठमोठे षटकार मारत असतो. त्याच्यामुळे आता जर नितेश मात्रेने मिस्टेक केली ना तर एका चेंडूमध्ये 6 धावसंख्येचं समीकरण राहू शकतं. एक लिगल बॉल या सामन्यामध्ये परी 11 टीमला पुढे नेऊ शकतो. शेवटचा बॉल फुल टॉस ऑन साइडला सिक्सर आला. मी आधीच म्हटलं होतं की ताकद आहे या खेळाडूमध्ये, परंतु एका धावसंख्येने सामना हा गमवावा लागलाय. तो म्हणजेच देवांश सुपर किंग्स. हार्ड लक आणि कॉंग्रॅच्युलेशन म्हणूया आपण परी 11ला. सेकंड करून मैदानाच्या आतमध्ये उतरायचे. सेकंड तुम्ही करा.
दोन्ही टीमचे खेळाडू विनंती करेन की तुम्हाला सेकंड. कदाचित प्रदीप दादा आता आपण असं विचार करू शकतो की कृष्णा मडवीची दुखापत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. तिथे कोणता खेळाडू असता तर 2 धावा बनवू शकला असता आणि त्याच एका धावसंख्येचा कदाचित इम्पॅक्ट पडला असावा. त्याच्यामुळे हार्डलक एका धावेने हा सामना खर तर गमवावा लागला.